नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल। आषाढ महिन्यामध्ये जे अमावास्या येणार आहे ते खूप खतरनाक आहे। कोणाला पितृदोष असेल किंवा काही असेल तर या महिन्यामध्ये उपाय करू शकतो आणि या अमावास्येला तुम्ही त्याचा उपाय करून सगळं नॉर्मल करू शकता। तर मित्रांनो, आषाढी अमावास्येला आकार आहे उपाय। तुम्हाला एवढा काय फायदा होईल? खूप घराचा पार पैसा येईल, नोकरी लागेल, लग्न होईल, सगळं काही चांगलं होईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही परेशान असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका, नाहीतर मला शिव्या द्या। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेवटपर्यंत बोलून। आषाढ अमावास्येला करा या गोष्टींचे दान, पितृदोष होईल कमी, जीवनात येईल सुख समृद्धी। यंदा आषाढी अमावास्या 14 जुलैला येत आहे। या दिवशी मंगळवार असल्याने भौमावती अमावास्याचा संयोगही निर्माण होईल। अशा परिस्थितीत या अमावास्येच्या दिवशी धार्मिक कार्य करणे, नदीत स्नान करणे आणि पितृकर्म करण्याबरोबरच विशेष वस्तू देखील दान केल्या पाहिजेत। पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये दानाला खूप महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे। असे केल्याने शुभ फळे मिळू शकतात आणि पूर्वजांचे आशीर्वाद देखील आपल्यावर राहतात। त्यामुळे आषाढी अमावास्येला काय करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला आषाढ अमावास्या असे म्हणतात। यावर्षी ही अमावास्या 14 जुलैला येत आहे। या दिवशी मंगळवार असल्याने भौमावती अमावास्याचा संयोगही निर्माण होईल। हिंदू धर्मात हा दिवस पवित्र मानला जातो। आषाढ अमावास्येला पवित्र नदीत स्नान करणे आणि पितरांचे तर्पण करण्याबरोबरच काही वस्तू दान केल्या पाहिजेत असे शास्त्र सांगते। यामुळे व्यक्तीला आयुष्यात शुभ फळे मिळतात आणि पितरांचे आशीर्वादही मिळू शकतात। अमावास्येच्या दिवशी दान करण्याचे महत्त्व पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्येही नमूद केले आहे। त्यामुळे आषाढी अमावास्येला कोणत्या वस्तू दान कराव्यात जाणून घेऊयात। काळ्या तिळाचे दान, पितरांचे तर्पण आणि श्राद्ध कर्मामध्ये काळ्या तिळांच्या दानाला विशेष महत्त्व आहे। ही अमावास्या पितरांना समर्पित केलेली आहे। पितरांच्या कार्यात काळ्या तिळाला अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे आषाढी अमावास्येला सकाळी पवित्र नदीत स्नान करावे। यानंतर तुमच्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला काळे तीळ दान करा। असे केल्याने एखाद्या व्यक्तीला पूर्वजांचे आशीर्वाद मिळू शकतात। यामुळे जीवनात सुख आणि शांती येते। तसेच पितृदोष देखील कमी होण्यास मदत मिळते असे मानतात। अन्नदान, आषाढ अमावास्येच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न दान करणे खूप शुभ मानले जाते। शास्त्रांनुसार अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते। असे मानले जाते की अमावास्येला गरजू व्यक्तीला अन्न दान केल्याने घरातील अन्नाचा साठा कधीही रिकामा राहत नाही। तसेच याचे खूप चांगले परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतात। अन्नदान केल्याने आपल्या पितरांना देखील आनंद मिळतो आणि त्यांचे आशीर्वाद कायम कुटुंबावर राहतात। कपडे दान, अमावास्येला हिंदू धर्मात दान करणे खूप शुभ मानले जाते। या दिवशी कपडे दान करणे शुभ मानले जाते। असे मानले जाते की गरजूंना कपडे दान करणे हे दयाळूपणा, सेवा आणि सद्गुणांचे प्रतीक आहे। कपड्यांचे महत्त्व देखील स्कंद पुराणात नमूद केले आहे। अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कपडे दान केले पाहिजेत। यामुळे जीवनात येणारे अडथळे कमी होऊ लागतात आणि सुख समृद्धी वाढू लागते। गाईला चारा दान, हिंदू धर्मात गाईला माता मानतात। सनातन परंपरेत गायीची सेवा किंवा गायीसाठी चारा दान करणे हे विशेषतः सत्कर्म असल्याचे वर्णन केले गेले आहे। पद्मपुराणानुसार गायीची सेवा केल्याने आयुष्यात शुभ परिणाम मिळतात असे सांगितले आहे। त्यामुळे अमावास्येच्या दिवशी गायीची सेवा करणे आवश्यक आहे। तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या जवळच्या गोशाळेत पेंढा, गूळ किंवा चारा गायीला खाऊ घालावा। पूर्णविराम, हे दान केल्याने जीवनातील समस्या कमी होऊ लागतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो असे मानले जाते। जलदान, तहानलेल्याला पाणी पाजणे यापेक्षा दुसरे मोठे पुण्य नाही। आपल्या धर्मात पाणी पाजणे हे खूप मोठे पुण्याचे काम मानले जाते। त्यामुळे आषाढी अमावास्येच्या दिवशी तुम्ही गरजूंना पाण्याच्या बाटल्या दान करू शकता। यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात व जीवनात तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे शुभ फळ देखील लवकर मिळते। छत्रीदान, आषाढी अमावास्येला तुम्ही गोर गरिबांना छत्र्या देखील दान करू शकता, कारण आता पावसाळा सुरू झाला आहे। अशा परिस्थितीत तुम्ही पावसापासून आराम मिळवण्यासाठी छत्र्या किंवा दैनंदिन वापराच्या वस्तू दान करू शकता। मत्स्य पुराणात हे दान अतिशय पुण्यकारक मानले गेले आहे। सेवा आणि दानधर्म यांचे मिश्रण म्हणून त्याकडे पाहिले जाते।